आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिकच्या साधुग्राम या संपूर्ण भागामध्ये आता साफसफाईला सुरुवात करण्यात आलेली आहे। आपण या संपूर्ण भागामध्ये बघू शकतो इथे मोठ्या प्रमाणात मातीचा ढिगारा होता। आता माती काढण्यास सुरुवात झालेली आहे। मागच्या काही दिवसांपासून तपोवनातील झाडांसंदर्भात आंदोलन सुरू असताना आता महापालिका प्रशासनाकडून अशा पद्धतीनं हे सगळं साफसफाई करण्यात येत आहे। इथे मोठ्या प्रमाणात मातीचा ढिगारा आहे, कचरा आहे, अशा पद्धतीचं तक्रार जे आहे ते महापालिका प्रशासनाला प्राप्त झालेलं होतं आणि त्याच तक्रारीनंतर आता हे सगळं साफसफाई आहे ती केली जात आहे। महापालिकेचे जे JCP आहे, JCBच्या माध्यमातून हे सगळं इथे असलेलं कचरा असेल किंवा माती असेल हे आता इथून सगळं काढण्यात येत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। मागच्या काही दिवसांपासून नाशिकमधल्या तपोवन परिसरातील जे ते झाडं आहेत हे काढू नका अशा पद्धतीचं आंदोलन सुरू आहे आणि त्याच आंदोलन सुरू असताना काही जणांनी या सगळ्या संदर्भात इथे जे कचरा आहे, इथे जे माती आहे, या सगळ्या संदर्भात काही नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे तक्रार केलेली होती आणि त्याच तक्रारीनंतर आता हे संपूर्णपणे या संपूर्ण जे तपोवन भागामध्ये जे कचरा आहे, जे माती आहे ते काढण्याचं काम आता एकूणच इथे जे होताना आपल्याला बघायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक सह मी किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।